नमस्कार मित्रांनो, मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज मी एक खूप चांगल्या अशा लोकेशनवर, मी आता पळसण गावापासून अर्धा किलोमीटरवर माझ्या पाठीमागं बघत असाल की हा डॅम आहे. हा डॅम पळसणची जीवनदायिनी म्हणजे याच्या खाली ज्या विहिरी आहेत किंवा याच्या खाली जी शेती आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, हे जे पाणी आहे, सुंदर असं लोकेशन आहे. या पाण्याचा उपयोग ह्या गावासाठी झाले सभा दाखवला होता, तो आता सुकलेला आहे. तरीही ह्या जंगलामध्ये हिरवी वनराई अजूनही आहे, शाबूत आहे. तर अशा ठिकाणी आज मी आहे. तर ह्या ठिकाणी आमचे पळसणचे सुभाष दादा यांच्या शेतावरून मी चाललोय. ह्या ठिकाणी त्यांनी रेशीम किंवा रेशीम संगोपन केलेलं आहे, त्याचं प्रशिक्षण पण आहे. आज जिल्ह्याचे अधिकारी येतात आणि परिसरातील शेतकरी पण येतात. तेव्हा आपण त्या ठिकाणी त्यांनी कशी शेती केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रशिक्षणाचं संपूर्ण कव्हरेज मी करणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी येता आलं नाही तरी मी त्या अधिकाऱ्यांची शेती संबंधी मतं, त्याच्यानंतर आपल्या सुभाष दादांचं मत, त्यांनी कशी शेती केलेली आहे ते नक्कीच दाखवेल तुम्हाला. तर चला त्यांच्या लोकेशनवर जाऊ. मी आता ह्या ठिकाणी त्यांच्या शेताजवळ पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागं बघताय तुम्ही, एकदम 15 फुटावर डॅम आहे आणि इकडच्या बाजूने ह्या ठिकाणी त्यांचं शेत आहे पहा. आणि ही सगळी तुती लागवड आहे, तुतीची झाडं आहेत. ह्या ठिकाणी ही तुतीची झाडं समोर आहेत, त्याच्यानंतर वरती आहेत. आणि आज इथं प्रशिक्षण असल्यामुळं मस्त मंडप वगैरे टाकलेला आहे. हे आहेत आमचे दादा. दादा नमस्कार. नमस्ते. नमस्ते. तर अशा प्रकारे सुंदर असं बांधकाम केलेलं आहे पहा, भक्कम. अर्थात त्यांना इथं बांधकामाची माहिती असल्यामुळं त्यांनी सुंदर असं शेड बांधून घेतलेलं आहे. दादा साधारण खर्च किती आला असेल ह्या शेडला? साधारण 3.5 लाख रुपये आला असेल. 3.5 लाख. मग याच्यात तुम्हाला अनुदान वगैरे? अनुदान कृषी विभागाकडून मिळणार आहे, पण अजून मिळालं नाही. प्रस्ताव टाकलेला आहे. आणि ही छाटणी केलेली आहे. म्हणजे छाटणी काय केली दादा, याची छाटणी काय केली? हे आता तोडून आणि आपल्या आळ्या टाकलेल्या, आळ्यांना टाकलेलं आहे. ते खाद्य म्हणून हे वापरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक दिवशी किती साधारण लाईन लागतात? प्रत्येक दिवशी हा केरा जो आहे ना, आता हा आता 4थ्या मोल्ट नंतर जास्त लागतो पाला. म्हणजे जशी वाढ होईल तसे खाद्य. पूर्वी जे आहे तिकडे बघा ते शेंडे आहेत. आम्ही 4थ्या मोल्ड पर्यंत यांचे सर्व शेंडेच कापून टाकले. हे पहा, तिकडे ते शेंडे आहेत. आणि हे इकडचे 4ही केऱ्यांचे वरचे आणि इकडचे हे 4ही केऱ्यांचे आधी शेंडेच टाकले कापून. जोपर्यंत लहान लाळ्या होत्या तोपर्यंत. आता 4था मोल्ट उठला, मोल्ट म्हणजे उपवास सारखा करतात, त्याची कात टाकतात. कात टाकल्यानंतर मग ती वाढायला लागते अजून. आता 5-6 दिवस जे आहे ते एकदम जोरात पाला खाते आणि निबर पाला टाकायचा. म्हणजे मग आता ती अळी मोठी झाली त्याच्यामुळे हे अशी पानं तरी ती खाऊन जाते, नाही का? निबर पानं पण. आणि साधारण तुम्हाला म्हणजे ह्या तुती व्यवसायात किंवा तुतीची शेती करताय किती दिवस झाले तुम्हाला? मला आता ह्या पावसाळ्यापर्यंत लावून, हे तुती लावून 2 वर्ष होतील पूर्ण. 2 वर्ष म्हणजे हा जून येईल तेव्हा. आणि याच्यातल्या बॅचेस किती काढल्या तुम्ही? याच्यातल्या बॅचेस सगळ्याच मी 4 काढल्या आणि आता 5वी चालू आहे. परंतु 2 बॅचा मला जमल्या नाही, शिकाऊ होत्या. म्हणजे सुरुवातीला ते टेक्निक येता सुरुवातीला मी ती चॉकी आणायला गेलो ना, तर ती मी त्याच गाडीमध्ये डिझेल व्हायचो आणि त्याच गाडीमध्ये ती चॉकी आणली. त्यामुळे ती चॉकीला वास लागला डिझेलचा आणि त्यावेळेस ती पूर्ण फेल, थोडे दिवस राहिली मरून गेली. आणि दुसऱ्या बॅचला काय झालं, मला त्या तुतीवर थोडा असा आजार दिसायचा, असं किडे. म्हणून मी त्याच्यावर कीटकनाशक मारलं. तेही विचारून मारलं, पण मग ते शेंडे कीटकनाशक मारल्यानंतर जे वरचे शेंडे आले होते ते शेंडे म्हणजे खाली तोपर्यंत मेल्या नाही गळ्या. परंतु ज्याच्यावर कीटकनाशक पडलेलं होतं, म्हणजे अंश शिल्लक राहिला काही दिवसापर्यंत, त्याच्यात 1-1.5 महिन्यावर तरी अंश होता. आणि त्यामुळे ते मग त्यावेळेस त्या आळ्या मेल्या. म्हणजे 2 बॅचेस माझ्या
फेल गेल्या. म्हणजे दादा याच्यावरून असं शिकलास की कमीत कमी 2 महिन्याच्या अगोदर हा, औषध म्हणजे कीटकनाशक मारायचं, ते शक्यतोवर मारायचंच नाही. मारायचं हा, नाही. लागल्यास खातील तेवढ्या खाऊ द्या. खातील, काय खात बरोबर. नाही, आजारी नाही हा, पडत, पण असे लहान लहान किडे पडले, अशा हा. आळ्या पडल्या होत्या. हा. त्यामुळं आता हे आपण आता ही तुती इथून छाटून जशी आहे अशी छाटून घातली. आता नंतर जे आहे अजून दुसरा घ्यायच्या वेळेस हा असा इथं असं कट करून टाकू आपण. एवढा कट करायचा. आणि सर पूर्ण पाला काढून टाकू बर आपण. बर बर. आणि मग एकदम मोकळी ठेवायची, मोकळं हा. व्हायचं की अजून 45 दिवसात त्याला पाला तयार होऊन फुटवा जातो. येतो. हा. आणि याच्यासाठी तुम्ही खत नियोजन कसं करताय? खताची गोण मी याला पूर्ण प्लॉट जवळजवळ आहे, त्यात 1.25 एकर आहे हा. सगळं. सगळं हे पूर्ण वरतीपर्यंत? वरपर्यंत हा हा 1.25 एकर आहे. त्याला मी सगळं हे क्षेत्र 1.5 एकर आहे, पण हे बांधांमध्ये गेलंय हा ना, हा बरोबर. त्यामुळे 1.25 एकर असेल. आणि याला मी एक बॅग देतोय 10-26-26. हा हा हा. हा, म्हणजे फुटवा येण्यासाठी नाही का? 10-26. हा. आणि नंतर एकदम म्हणजे 31-40 दिवसामध्ये, Perfect 40-45 त्याची- दिवसामध्ये चांगला 5 फूट एवढा असा फुटवा होऊन जातो. हो नक्की. हा. तर दादानी अशा प्रकारे ही तुतीची लागवड करून आणि रेशीम किड्यांचं संगोपन केलेलं आहे, ते मी दाखविलंच. आणि पहा ह्या ठिकाणी जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी हे आंबे लावलेले आहेत. पहा दादा, आंबा किती दिवसाचा आहे नेमका? आंबा हा 2 वर्षाचा झाला आता. 2 वर्षाचा. पहा 2 वर्षाच्या याच्यात किती मोहर आले. यंदा फळ तुम्ही पकडणार का छाटून टाकणार? नाही, छाटून टाकणार आहे. हा हा. बरोबर बरोबर. तर पहा इथं हा आंबा आहे. असे एकूण 60 आंबे आहेत. 60 आहेत का बांधावरचे? 60, हां. तर सुंदर असा पहा तुतीला एकदम सुंदर फुटवा आलेला आहे. छान. तो शेंड्याचा आहे. हां, तिकडे तो शेंड्यासहित आहे आणि इकडे छाटलेला आहे. म्हणजे जसं त्याचं वय असेल, हा. त्या किड्यांचं वय असेल तसं त्याला खाद्य दिलं जातं. हा. नेटकाच पाला टाकलाय दादा, हा. त्यामुळे वर नाही आल्या. वर येतील ह्या पाय, इकडे वर आल्या पाय. हा आधी पाला टाकला असेल, हां. ह्या इकडे वर आल्या पाय, ह्या अशा वर आल्या. आता या पाला संध्याकाळपर्यंत खाऊन टाकतील. संपूर्ण खाऊन टाकतील हा का? हा, पूर्ण. बरोबर. दादा बऱ्यापैकी मला माहिती दिली की सुरुवातीपासून ते कोशावस्थेपर्यंत जाण्यापर्यंत किती दिवस लागतात, त्यांना काय काय करावं लागतं ते दिली. मग आता तुम्हाला ह्या रेशीम कोशापासून किंवा रेशीम उत्पादन तुम्ही करताय, तर हे तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात का काही लॉसमध्ये आहात? एकदम म्हणजे पारंपरिक शेतीपेक्षा एकदम प्रॉफिटमध्ये. हां हां. कारण मी जेव्हा भात लावायचो, मला पूर्ण जेव्हा इथलं आणि माझी दुसरी जमीन आहे तिथलं पण भात जर वर्षभराचं विकलं तर 70-80 हजार रुपये सगळे जे यायचे खायला ठेवून. हां पण आता हे उलट झालंय. हां. याच्या बाबतीत जे आहे, मी इकडून होय असं. हां. याच्या बाबतीत असं आहे की हे जे आहे दादा, ही शेती एकदमच शेतकऱ्यांना चांगली परवडणारी आहे. हां. ह्या शेतीच्या माध्यमातून मी आधी जरा 2 बॅचेत सांगितलं की जरा मला ते जमलं नाही. बरोबर. पण नंतर ज्या बॅची घ्यायला सुरुवात केल्या, पहिल्याच बॅचीमध्ये मला 84,000 रुपये चांगल्या कोशाचे मिळाले. बरोबर. आणि 3,000 रुपये जे पोचट वगैरे असतात त्याचे मिळाले, म्हणजे 84,000 रुपये मिळाले. 87,000. आणि त्याच्यानंतर दुसरी बॅच जी टाकली, त्या दुसऱ्या बॅचमध्ये 1,000 कमी 1 लाख रुपये मिळाले मला. नक्कीच दादा. आणि हे ऑगस्ट ते डिसेंबर पर्यंत, नोव्हेंबर पर्यंतच एवढं झालं. अजून मी वर्षभरात 3 बॅचा, ही एक चालू आहे, अजून वर्षभरात मी 2 बॅचा घेईन. नक्कीच. ह्या पूर्ण उत्पन्नातून साधारण माझी अपेक्षा आहे की 4 लाख रुपये मला पूर्ण सीझनचे मिळून जातील वर्षभराचे. बरोबर. हा. म्हणजे भातामध्ये आपल्याला एवढं नाही मिळत, काहीच मिळत नाही. एक साधारण आपल्याला 1 किलो भात पिकवायला कमीत कमी 30 ते 40 रुपये लागतात. खर्च होतोय. बरोबर. हा. आणि मिळतात किती? काहीच नाही मिळत. काहीच नाही. 26 रुपये, 32-33 रुपये काहीतरी पैसे चालू वर्षाचा भाव आहे. याला दादा म्हणजे याच्या बाबतीत जे आहे, आपण तुतीला पाणी भरत राहायचं. बरोबर. हा. पाण्याची आवश्यकता आहे, तुतीला पाणी भरत राहायचं. आणि त्याला काही फवारा वगैरे काही लागत नाही. काहीच नाही. एखाद्या वेळेस खत द्यायचं, पाणी भरत राहायचे. 30-40 एक दिवस झालं की यात
परत अंडे आणून टाकायचे म्हणजे हे आणि उत्पन्न सारखं घेत राहायचं. फक्त आपल्याकडे तुतीची झाडं जास्त पाहिजे. जास्त असली तर आपण दर महिन्याला आपण ते उत्पन्न घेऊ शकतो. बरोबर बरोबर. पण आपल्याकडे ते झाडं कमी असल्यामुळं आपण उत्पन्न कमी म्हणजे निघतात. आता ह्या ठिकाणी पानाची क्वालिटी तरी पहा ना, किती मोठाली पानं आहे. म्हणजे आपली जमीन जर चांगली असेल तर नक्कीच त्या तुती पण चांगली वाढते. त्यानंतर दादा आता ह्या मनुष्यबळ किती लागतं? मनुष्यबळाच्या बाबतीत एकदम भारी. याला काय म्हणतात? तू आणि ती. तू आणि ती म्हणजे मी आणि ती. वा वा. तू आणि ती दोघ जण राहिले तरी आरामशीर काम करू शकतात. म्हणजे जास्त माणूस बळाची गरज नाही. तू आणि ती काम करणारे पाहिजेत. नाहीतर मग तू आणि ती, जसे तुतीचं नाव आहे तू आणि ती, तशा प्रकारचं मी आणि माझी पत्नी दोघंच तरी आम्ही काम करू शकतो. परंतु आमच्याकडे 2 मुलं आहेत, ते पण काम करतात. नाहीतर एवढं काम करायला 2 माणसांचे काही म्हणजे अडचणच नाही. फक्त शेवटचे 6 दिवस जे असतात त्याला जरा जास्त पाला वगैरे लागतो, तेव्हा 2 मजूर घेऊन आणि करू शकतो. म्हणजे तोडणी वाहन आणावं लागतात, तेव्हा जरा जास्त खातात त्यामुळे लागतील. नाहीतर गेला मनुष्यबळ काही गरजच नाही. एकदम चांगल्या प्रकारचं आहे दादा. नक्कीच ही शेती. आणि इथं मला हे पांढरं दिसतंय, नेमकं काय जे आहे? आता मागं मोल्ट बसला होता ना, त्याला पाला असतो, तो पाला सुकून जावा म्हणून आपण त्याच्यावर चुना आणि ब्लिचिंग पावडर थोडी त्यामध्ये मिक्स करून आणि चुना त्याच्यावर फवारला होता. म्हणजे मागची पानं जी आहेत ती सुकून जातील, खाली ओलावा राहणार नाही, त्याला बुरशी वगैरे येणार नाही. बुरशी वगैरे जे आली तर अळ्यांना त्रास होतोय. आणि म्हणून हे आपण प्रत्येक वेळेस जो हा प्रत्येक मोल्टला चुना टाकतोय त्याच्या. पण त्याचा इफेक्ट काही होत नाही. आणि त्यात आपण ब्लिचिंग टाकतो, त्यामुळं मग त्यात जर काही असेल तर ते पण निघून जातो आजार. नक्कीच. त्यामुळं चांगल्या प्रकारचं होत आहे. तरी आता म्हणजे निम्म्या वयाची झालेली आहे का? निम्म्या वयाची झाली. आता 4-5 दिवसात एकदम भारी होऊन जाईल. आता खाद्य जेवढं जास्त खातील, आता सगळ्यात जास्त खाद्य खायची वेळ आता आहे. जेवढं जास्त खाद्य खातील तेवढे त्या वाढत जातील. अजून किती वेळेस ती कोशावस्थेत जाण आपले? आता जे दादा आहे ना, आम्ही याला 2 दिल्या, 2 म्हणजे 2 फिडिंग केल्या आणि हे 3री फिडिंग. अजून साधारण ह्या 10 ते 12 फिडिंग घेतील. हिवाळ्याचे दिवस असतात, बरोबर 12-13 फिडिंग घेतील अजून. त्यामुळं हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे जरा कमी खातात आणि त्यामुळे जरा वेळ जास्त घेतात. नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात 13-14 फीड मध्ये मिटून जात आहे. म्हणजे त्यावेळेस टेम्परेचर मेंटेन राहत. आता जेवढं गारचं टेम्परेचर हे एवढं आहे आता 25.3 आणि आर्द्रता ही 45 आहे. 45-46 आर्द्रता आहे. 45 ही आर्द्रता पण जरा आर्द्रता जास्त असायला पाहिजे. टेम्परेचर जरा बरोबर आहे. बरोबर. त्याला ते 10, 12, 15 वर आलं तर खूप कमी होऊन जाते. 15 म्हणजे याच्यावर पण मॉनिटरिंग करावी लागत असेल. आजचं किती आहे, कालचं किती होतं, मग फरक पडला काय, त्याप्रमाणे आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात. नक्कीच दादा, अतिशय सुंदर असं तुम्ही हे. आता आमचे हे सुभाष दादा म्हणायचं म्हटलं तर ते राजकारणात पण आहेत. बाकीचे त्यांना राजकारणाशी संबंधित काही गोष्टी आहेत त्या पण मेंटेन करावे लागतात. पण तरीही त्यांनी सुंदर असं नियोजन करून ह्या ठिकाणी तुतीची झाडं लावून आणि ह्या रेशमाच्या अळ्यांचं संगोपन करून चांगलं उत्पन्न घेतात. नक्की दादा, आपलं अभिनंदन. आणि ह्या तुमच्या प्रकल्पाकडं हे आपले तरुण मुलं नक्कीच आकर्षित होतील आणि ते पण आपल्या जीवनामध्ये नवीन भर. कारण तुम्हाला सांगतो दादा की मी हा जो चॅनलमध्ये एक माझी ॲड केलेला आहे की नवीन उद्योजक आपले आदिवासी मित्र किंवा आदिवासी तरुण मुलं कसे ह्या प्रवाहामध्ये येतील आणि त्यांच्या आवडीप्रमाणे कोणताही उद्योग ते करतील. अशा प्रकारचं मी वेगवेगळे व्हिडिओ हे नवीन उद्योजक ह्या सदराखाली मी टाकून राहिलो आहे. बरोबर. आभारी आहोत तुम्ही आमच्या इथं आले. आणि माझं पण मत आहे की हे जे मी केलंय असं अजून अनेक अशा तरुण मुलांनी करावं, ज्यांना पाण्याची व्यवस्था आहे,
ज्यांच्याकडं हे आहे त्यांनी नक्कीच या व्यवसायाकडे यावं. सरकार मनापासून मदत करायला तयार आहे. तुती लागवडीपासून तर शेड बांधेपर्यंत सरकार आपल्याला अनुदान देत आहे. रोजगार हमीमधून पण होत आहे आणि एक आपले रेशीमची योजना आहे त्यामधून पण होत आहे. ते डायरेक्ट होत आहे आणि इथं लागवडीपासून आपल्याला हळूहळू पैसे मिळतात. तेव्हा दादा लोकांनी ज्याला पाणी वगैरे आहे त्यांनी नक्कीच पारंपरिक शेती जी आहे ती बाजूला ठेवून आपल्याला 2 पैसे मिळतील याकरता नक्कीच या एक व्यवसायाकडे जर वळले तर केलं तर काहीच अवघड नाही. फक्त लक्ष पाहिजे माणसाचं. त्यांनी जर मनापासून ठरवलं तर काहीच अवघड नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता हुकूम खाते हे संध्याकाळी तर सफेद एकदम दिसत. नाही नाही हे सोडून जातच नाही. तुम्ही 2-3 दिवस जरी याला पाला टाकला नाही ना तरी सुद्धा त्या खाली जाणारच नाही. म्हणजे त्या बेडवरतीच राहतात. असं हे आहेत हेमंत भाऊ, नवोद्योग उद्योजक, रेशीम पालन. काय हेमंत भाऊ, काय अनुभव सांग तुझा? काय नाही, अनुभव एकदम व्यवस्थित आहे. आपल्या आता 2 बॅचेस गेल्या. 2 बॅचला जरा चांगला रिस्पॉन्स आलाय. तर आमचे गवळी साहेब सुद्धा हे रेशीम किड्यांचं संगोपन पाहायला आलेले आहेत आणि अजय मामा इकडे पहा एकदम लाईट लावून निरीक्षण करतात. म्हणजे भविष्यात ते पण हा उद्योग करतील. आता हे जेवढ्या अळ्या आता ज्या आपण एवढ्या अळ्या टाकल्या ना त्या 200 अंडापुंज्या आहेत. म्हणजे जवळपास त्याच्यात 1,20,000 ते 30,000 अळ्या असतील. 200 अंडापुंजीमध्ये तेवढे येतात. 100 मध्ये 60,000 ते 65,000 अळ्या येतात. आणि आता हे आहे आपलं मोठी होईल आणि त्याच्यानंतर ती तोंडाने तिचा धागा सोडेल आणि तोंडाने ती कोशावस्थेत जाते. स्वतःभोवती ते आवरण तयार आता करून ठेवेल आणि मध्ये ती राहील. साहेब आपण शिकलोय बरं का. अंडी, अळी आणि कोश तीन अवस्थेमधून जातात ते. मला काय म्हटलं हे करण्याच्या अगोदर काही नाही. आणि ते कोश तयार केलं ना ते जर आपण वेळेवरती जर विकलं नाही तर त्याच्यातून फुलपाखरू निघतं आणि ते फुलपाखरू राहतं ना ते देतात ते अंडे. बरोबर त्याच्यातून ते अंडे देतात. म्हणजे ती एक प्रकारची त्यांची सायकलच आहे.